नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर. तर आज आपण 8व्या वर्गाचा जो मॅथ्सचा पोर्शन आहे, जो NMMS आणि स्कॉलरशिप तसेच नवोदय आणि जेवढ्या पण स्पर्धा परीक्षा तुमच्या शालेय जीवनात होतील त्या सगळ्या परीक्षेसाठी कामाचा आहे. त्या चॅप्टरचा नाव जो आहे तो काय आहे? 8वा चॅप्टर, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ है ना. तर जे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो त्यांना स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आणि क्यूब आणि क्यूब रूट, बरोबर. तर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊ कन्सेप्टवाल्या चॅप्टरमध्ये पूर्ण गोष्ट की स्क्वेअर म्हणजे काय असते, कोणत्या गोष्टीचा स्क्वेअर कसा काढता येईल, ठीक आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण का पाहणार आहोत की त्याचे शॉर्टकट ट्रिक पाहणार आहोत, स्क्वेअर काढण्याच्या कशा शॉर्टकट ट्रिक आहेत. त्यानंतर पॉसिबल झालं तर याच व्हिडिओमध्ये पाहू. आणि स्क्वेअर रूट काढायच्या कशा पद्धती आहेत, आपण कोणती शाळेमध्ये कोणती पद्धत शिकवतात, आपण शॉर्टकट कोणती वापरायची. त्यानंतर युनिट डिजिट कन्सेप्ट पाहायचं की बा ऑप्शनवरून आपण कसं स्क्वेअर मारू शकतो एखाद्या गोष्टीच्या, ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी बरोबर लक्ष द्यायचे आहे, कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे स्क्वेअर म्हणजे काय, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया स्क्वेअर, वर्ग. एखाद्या गोष्टीचा वर्ग म्हणजे काय, ठीक आहे. सपोज मी म्हटलं एचा वर्ग, एचा वर्ग, तर याचा अर्थ होते ए इंटू ए. एचा वर्ग म्हणजे काय होईल? ए इंटू ए. त्याच्या संख्येबरोबर गुणाकार जे असते ते आपण 5व्या वर्गात पाहिल्या होत्या, चौरस संख्या, स्क्वेअर नंबर. तर असे नंबर जे दोन सारख्या संख्येच्या गुणाकारापासून बनलेल्या असतात त्यांना आपण स्क्वेअर म्हणत असतो, ठीक आहे. जसं आता इथं तुम्हाला माहीत आहे 8चा स्क्वेअर, तर 8च्या स्क्वेअरचा अर्थ काय होईल? तर 8 गुणिले 8, तर किती आला असता? 64 आला असता, बरोबर. मग इथं म्हटलेलं आहे 16चा स्क्वेअर, तर मग आपल्याला 16 गुणिले 16, ठीक आहे. तसे तर तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे स्क्वेअर पाठांतर पाहिजे, कळलं का. आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे तर 1 ते 20 पर्यंतचे स्क्वेअर पाठांतर ठेवा, कळलं. हां, नाही तर मग काढता येतात. मग कसं काढतो आपण? 2 अंकी संख्येचा गुणाकार करून करता येते सगळ्यांना 2 अंकी संख्येचा गुणाकार. हां, तर मग 16चा फाडा 6 वेळा, सोड सक 16चा फाडा बी नाही आहे बे बैलायनो, फाडा तर पाठांतर करा. 16 सकम 96, 9 कॅरी, 16 1 16 न 9 किती आला? डायरेक्ट 16चा फाळा म्हटलं, एक वेळा 6 वेळा, एक वेळा. जर 16चा नसेल तर मग तुम्ही एक एक नंबर वापरून गुणाकार करू शकता. अरे करू शकता की नाही? हां, तर किती आला 16चा स्क्वेअर? 16 गुणिले 16 म्हणजेच किती आला? 200. तर हा झाला त्या 16चा स्क्वेअर, हा झाला त्या 8चा स्क्वेअर. सपोज असेल इकडे 215चा स्क्वेअर काढा. मग मी ट्रिक सांगेन तुम्हाला शेवटी 5वाल्या संख्येची कशी काढायची आहे. पण 215चा काढा स्क्वेअर, तर मग 215 गुणिले 215 करावं लागला असता मला. अरे करावं लागला असता. 5 5, अरे 5 5 कॅरी 2, 5 1 आणि हे 7 आणि 5 दुने 1 जागा सोडायची. 5 1 1 1 आणि 2 दुने 2 इथं 2. हां, मी 2चा केला का? 1 1 1 1 दुने 2. ओके, देन 2 जागा सोडा. 5 दुने हातचा, बे 1 बेने 1 आणि बे दुने. तर या प्रकारे किती आला? 7 आणि 5 12, हातचा आला 1, किती आला? 2 6, किती आला असता? आला असता तर यांचा गुणाकार किती आला? 4 6 2 2 5. तर 215चा स्क्वेअर झाला असता एवढा. म्हणजे यावरून तुम्हाला सांगितलं मी की बा कोणत्या पण संख्येचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे तर काय करायला लागेल? त्या संख्येचा गुणाकार त्याच्या संख्येबरोबर करायचा आहे, बरोबर. सांग बाबू 3चा स्क्वेअर. आपल्या जोडे घोडा बसलेला आहे. 3चा स्क्वेअर
तेवढा सोपी विचारतो बे. तर 3चा गुणाकार 3 वेळा कर. 3 वेळा. हां, तर 3चा स्क्वेअर किती झाला असता? किती झाला असता? मी स्क्वेअर पाठांतर बी तर करायला सांगितलं होती ना, काल लिहायला सांगितलं होतं. त्यानं लिहून आणलं आणि झेंडूनं, पण वाचून नाही आला. ठीक आहे, तर काढता येईल आता तुम्हाला स्क्वेअर. ओके, साध्या नंबरचा तर काढता येईल. सर पॉईंटवाला नंबर आला तर कसं करायचं? जसं आता इथं पॉईंटवाला नंबर आलेला आहे, दिसत आहे. तर पॉईंटवाल्या नंबरचा गुणाकार शिकवलो की नाही? की थोड्या वेळासाठी पॉईंट विसरून जा बा. ओके, आणि पहिले संख्याचा गुणाकार करा आणि त्यानंतर जेवढ्या संख्येनंतर पॉईंट आहे तेवढ्या संख्येनंतर पॉईंट देऊन द्या. शिकला का? अगदी तसाच आहे बघा. जसा 1.5 इंटू 1.5चा गुणाकार करायचा. थोड्या वेळासाठी पॉईंट विसरा, म्हणजे काय आला? 15 गुणिले 15 पाची हातचे आले 15 1 15 ने 7, म्हणजे एवढा गुणाकार आला असतं त्याच्या. आता पॉईंट नंतर किती आकडे आहेत? याच्या 1 नाही याच्या 1, टोटल किती झाले? ते इकडून 2 संख्येनंतर, म्हणजे जिथून कन्सेप्ट तुमच्या दिमागात आला असेल थोडा की पॉईंट नंतर एक संख्या असेल तर त्याच्या स्क्वेअर केल्यावर पॉईंट नंतर किती संख्या आल्या? 2. समजलं? आता इथं पॉईंट नंतर 2 संख्या आहेत तर 12चा स्क्वेअर आपल्याला माहीतच आहे किती आहे. तर 144 लिहून टाका सर. पहिले लिहिला. हां, मग इकडे पॉईंट नंतर किती संख्या होत्या? 1. तर इकडे किती आल्या? 2. मग इकडे किती आहेत? 2. तर इकडे किती येतील? 4. डबल होत असतात पॉईंटची संख्या. कारण तुम्हीच विचार करा, 0.12 इंटू 0.12 याचा जो बी गुणाकार आला असता त्याच्यामध्ये मी 4 संख्येनंतर काय दिला असता? दिला असता की नाही? सरळ बसा शेंडे. तर इकडून 4 संख्यानंतर काय येईल? पॉईंट. म्हणजे 1 2 3. सर संख्या तर 3च आहेत. तर एक संख्या मी वाढवून टाकतो 0. काय फरक पडला? आता इकडून देतो काय? पॉईंट. आता या पॉईंटला असा खुल्ला सोडाल का? तर याचा स्क्वेअर काय आला असता? 0.12चा 0.014. समजलं? हां, मग सांगा. 6चा स्क्वेअर 36. ओके, मग 4 संख्येनंतर 1 2 3. समजलं? म्हणजे किती आला असता? 0.003. आता सर फ्रॅक्शनचा कसा काढायचा? फ्रॅक्शनचा कसा काढायचा? तर फ्रॅक्शनच्या वरचा जसाच्या तसा आणि खालच्याच्या, म्हणजे ॲक्च्युअल हा असा दोघांना डिवाइड होत असते. बघा, मी म्हटलं a/bचा होल स्क्वेअर, तर हा दोघांना डिवाइड होत असते. एचा स्क्वेअर आणि इकडे खाली, म्हणजे इकडे पहिले मला 0.5चा स्क्वेअर काढायला लागल. तर 5चा स्क्वेअर किती आहे? 25. आणि पॉईंट नंतर एक संख्या, तर इकडे पॉईंट नंतर 2 संख्या, म्हणजे 0.25 याचा आला असता. आणि 3चा स्क्वेअर झाला. समजलं? आता शून्यवाल्या संख्या आहेत तर शून्यवाल्या संख्याच्या असा करत बसणं चुकीची गोष्ट राहील. शून्यवाल्या संख्येच्या गुणाकारामध्ये आपण शून्याचा गुणाकार करतो का? जेवढे शून्य होतात पहिले तेवढे शून्य काय करून टाका? लावून टाका. म्हणजे 1 2 3, याचे 2 याचे 2, 4 लावले. 11 गुणिले 11 म्हणजे किती? 100. किती आला? 121 वर 4 शून्य आले. 1100चा स्क्वेअर. म्हणजे काय समजला तुम्हाला? इकडे 2 शून्य होते, ते इकडे किती शून्य झाले? 4. किती शून्य झाले? 4 झाले.
मग आता सांगा बरं, इथं 30चा स्क्वेअर काय आला असता? 3चा स्क्वेअर काढा, आणि एका शून्याचा स्क्वेअर म्हणजे किती शून्य येतील? खाली 4चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, आणि 2 शून्य आहेत त्याच्या स्क्वेअर 4 शून्य आले असते. 2 याचे काढून टाकतो, चांगला नाही दिसे, तर काय आला असता? ठीक आहे, अरे कळलं. इथं पण काढू शकता पहिलेच तुम्ही, काय फरक पडणार नाही. देन आता आला √5, अंडर रूटमधली संख्या, म्हणजे ज्या गोष्टीच्या परफेक्ट स्क्वेअर रूट निघत नाही, वर्गमूळ निघत नाही. सपोज बघा, आता समोर वर्गमूळच्या कन्सेप्टमध्ये सांगेन, अंडर रूटमध्ये 16 असते, तर 16 कोणाच्या तरी स्क्वेअर नंबर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे? तर यामधून बाहेर पडला असता काय? पण 5 कोणाचा स्क्वेअर नंबर आहे का? तर त्याच्या कधीच, म्हणजे तो कधीच बाहेर पडणार नाही, तो रूटमध्येच राहील. पण त्या अंडर रूटवाल्या पोर्शनच्या काय केलं तुम्ही? स्क्वेअर. बघा, हा फक्त 5चा स्क्वेअर आहे का? √5चा स्क्वेअर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे? तर हा स्क्वेअर पण माऊन नाही राहिली का? हा √5चा स्क्वेअर आहे, बरोबर. तर हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट का होते? कॅन्सल. म्हणजेच इथं काय बाहेर आला असता? 5. कळलं? आता पहिले हा समजून घ्या, या 5 आणि एच्या बीचमध्ये काय? काय नाही म्हणजे काय आहे? काय नाही म्हणजे काय आहे? तर हा दोघांना जात असते. म्हणजे जसं इकडे ए आणि बीचा होल स्क्वेअर असेल, तर हा ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. तर सांगा याच्या काय होईल? आता इथं 2 संख्या दिसत आहेत, जसे इथं ए बी होते, तर इथं ए बी दिसत आहेत, बीच्या जागी आहे, एच्या जागी 5 आहे. तर इथं एचा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर? 5चा इंटू, तो व्हेरिएबल आला, म्हणजे लेटर आला. लेटर जो तुम्हाला माहीत आहे का काय आहे म्हणून? तर कोणती बी संख्या राहू शकते, तर त्याच्या स्क्वेअर जसाच्या तसा. तर मग किती झाला असता हा? 25a स्क्वेअर. आता जसा याचा केला ना, तसाच याचा बी करा. म्हणजे इथे झाला असता 2चा स्क्वेअर इंटू √3चा स्क्वेअर. ओके. आता √5च्या स्क्वेअरमध्ये पाहिला आपण, हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट का होते? तर इथं पण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट का होईल? आणि या 2चा स्क्वेअर किती झाला? आणि इथं काय आला असता? इंटूमध्ये 3, म्हणजे किती आला असता? समजलं का? अरे कळलं का? तर हा पूर्ण कन्सेप्ट आहे कशाच्या? स्क्वेअरचा. ठीक आहे. आता आपण पाहू काय? क्यूबचा. मग स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट, मग स्क्वेअर रूट आणि. तर पहिले क्यूबचा कन्सेप्ट पाहून घ्या. क्यूबच्या कन्सेप्टमध्ये काय आहे? क्यूब म्हणजे काय? घन म्हणजे काय? ते एखाद्या संख्येच्या त्याच संख्येबरोबर 3 वेळा जेव्हा आपण गुणाकार करतो, म्हणजे एखाद्या संख्येला आपण 3 वेळा गुणतो त्याच संख्येने, तेव्हा आपल्याला काय मिळत असते? क्यूब. म्हणजे काय मिळत असते? घन मिळत असते. समजलं का? जसा 7चा क्यूब आहे, तर 7चा क्यूब म्हणजे मला 7 गुणिले 7 गुणिले 7. किती वेळा मल्टिप्लाय करायला लागला? 7 गुणिले 7 गुणिले 7. तर किती आला असता मग? आता पहिले 7 गुणिले 7 करा. 7 7 गुणिले पुन्हा 7, तर 9 7 आले किती? 7 चौ 28 न 6, तर किती आला? कसा काढते समजलं का? म्हणजे त्याच संख्येला किती वेळा गुणायचं आहे तुम्हाला? तर मग इथं 3a दिसून राहिला. आता तर आताच तुम्हाला सांगितलं हे दोघंही कशामध्ये असतात?
म्हणजे याच्या काय झाला असता, पहिले 3चा क्यूब इंटू एचा, आता एचा क्यूब तर आपल्याला माहीत नाही, जशी आहे तशीच आहे, पण 3चा क्यूब 3 गुणिला 3 गुणिला है ना, 3 गुणिला 3 गुणिला 3 त्रिक 9 त्रिक म्हणजे 27 ए क्यूब. कळलं का? ओके. समोरचा चॅप्टर आहे तुमच्या सर्ट्स अँड इंडायसेस, त्याच्यामध्ये अजून खतरनाक नियम आहेत. ठीक आहे, असेवाले स्क्वेअरचा स्क्वेअर का होते, स्क्वेअरचा इंटू कसा होते है ना. मग आता बघा इथं काय आला ना, आपण क्यूबचा नियम काय शिकला की त्या संख्येचा गुणाकार त्याच्या संख्येबरोबर, म्हणजे काय झाला असता तर √3 इंटू √3 इंटू बरोबर. तर √3 इंटू √3 म्हणजे काय झाला, √3चा स्क्वेअर, √3 इंटू √3 म्हणजे काय झाला, √3चा, इथं बघा हा √5 इंटू √5 झाला होता, म्हणजेच काय आला होता, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे डायरेक्ट 5 म्हणू शकतो, किंवा या दोघांचा असा गुणाकार करू शकतो. अरे करू शकतो. मला आलतू फालतू कामं करताना जे जे दिसून राहिले ना, त्याचा व्हिडिओ खतम झाल्यावर बंदोबस्त लावतो मी. तुमचे हातपाय सीधे नाही राहून राहिले, पुस्तकीले फोल्ड मारून राहिल्या, पन्ने पलटवता, तुमचा बंदोबस्त लावून देतो क्लास खतम झाल्यावर. तुम्हाला काय वाटते माझं लक्ष नाही? मी काही म्हणत नाही, याचा जास्त फायदा नको घेत जा. हा व्हिडिओ चालू केलो त्यापासून मी चुपचाप राहतो, जास्त बोलत नाही आता, नाही तर मग टोन कमी दंडा जास्त बोलते. शिस्ती शिका पहिले, जोपर्यंत शिस्त नाही शिकाल, क्लासमध्ये लक्ष नाही द्याल तोपर्यंत समजणार नाही आहे. कितीही मोठी ट्युशन लावा आणि कितीही मोठ्या वर्गात जा, क्लासमध्येच व्यवस्थित नाही बसाल तर क्लासमध्ये जो शिकवलेला तो का समजणार आहे तुम्हाला. आपला अर्धा अभ्यास, अर्ध्यापेक्षा जास्त अभ्यास क्लासमध्ये होत असते, पण त्याच्यासाठी क्लासमध्ये बरोबर लक्ष द्यावं लागते. क्लासमध्ये हालमडेलम करत राहता नालायकांनो. हा एक चुटकुरे, याची माऊन ना राहिली. हां, तर √3 इंटू √3 काय झाला असता, √3चा स्क्वेअर, म्हणजेच काय बाहेर पडला असता याच्यामधून. अरे जसा इथं काय बाहेर पडला, √5 इंटू √5 मधून काय बाहेर पडला फक्त, अरे बरोबर. तर √3 इंटू √3 काय झाला असता, आणि हा √3 जसाचा, म्हणजे √3चा क्यूब जेव्हा काढलो मी तर काय आला, 3√3. तसंच सांगा मग मला आता, डायरेक्ट सांगण्याचा प्रयत्न करा. √2चा काय येईल, 2√2. √5चा काय येईल, 5√5. समजलं. ज्यांच्या परफेक्ट रूट निघत नाही त्यांच्या असंच घ्यावं लागेल. ठीक आहे. हां, मग पॉईंटवाला आला तर पॉईंटवाला काय नियम लागते, तर आपला जो क्यूबचा नियम आहे तोच, की भाई 3 वेळा गुणाकार करा लागते. मग पॉईंटवाल्या संख्येचा गुणाकार मी तुम्हाला सांगितला थोड्या वेळासाठी. पॉईंट तर 3 त्रिक 9 त्रिक, तर हो इथं 27 लिहिलो असतो मी, पण इथे पॉईंट नंतर किती संख्या झाल्या, 1, म्हणजे इकडून किती संख्येनंतर 1 2 आणि इथं आला असता पॉईंट. पण इथं काय म्हणते, हां आणि 0. ठीक आहे, असा आला असता यांचा गुणाकार. अरे यांचा गुणाकार असा, हा जाऊ द्या, यांचा गुणाकार असा आला असता का. आता याच्यावरून काय समजलं आपल्याला, तर पॉईंट नंतर इकडे किती आकडे आहेत, तर क्यूब झाल्यावर किती आकडे होतील, म्हणजे तिप्पट होत आहे. तिप्पट होत आहे. इथं किती पट होत होता,
इथं 1 होता तर 2 झाले, 2 होता तर 4, मग 2 होता तर 4, बरोबर. तिथली गोष्ट काय आहे, किती पट होत आहे, 3 पट. किती पट होत आहे, 1 होता तर डायरेक्ट किती संख्यानंतर पॉईंट आला, किती, हां सांगा आता इकडे. 12चा क्यूब करायचा आहे आपल्याला. अरे 12 गुणिले 12 गुणिले 12 करा ना, तर 12चा स्क्वेअर किती आला असता, 12 गुणिले 12 गुणिले, तर 12चा स्क्वेअर इंटू 12 48 8 हातचे आले, 12 48 4 हातचे आले 5, 12 1 12 5 किती आला, 1728. हां मग पॉईंट नंतर किती आकडा आहे, ते इकडे पॉईंट नंतर खाली 5चा क्यूब, 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 समजलं का. जर पॉईंट नंतर 2 आकडे राहिले असते, सपोज हा 12चाच घेतो, 0.12 राहिला असता आणि त्याचा क्यूब, तर काय आला असता, तर 12चा क्यूब किती आला आपला, आला एवढा. पण पॉइंटचा गेम कसा, इकडे किती आहेत, 2 संख्या आहेत, किती आहेत, इकडून किती संख्येनंतर पॉइंट आला असता, 1 2 3 4 5 इथं आला असता. समजलं का पॉइंटचा कन्सेप्ट समजला का रे बाबू, शेंडा समजला का, नाही समजला, ओके. मग तसाच आता 6चा क्यूब, 36 गुणिले 6 केले असता, हां 6 6 6 सायंत्रिक 18 आणि 3 किती आहे, ओके 216 लिहिल्या तुम्ही, लिहिल्या. पण पॉईंटचा गेम कसा, कोण सांगेल मला, वंजारी सांगेल. किती संख्येनंतर आला असता, ते इकडं 3 संख्या झाल्या, अजून का करू, 3 शून्य देतो, गुड. समजला, हां बसा. आता इथं बघा सेम गोष्ट, तिथं मगाशी किती पट होत होते शून्यांची संख्या, दुप्पट, तर इथं किती पट होईल, तर 11चा क्यूब किती आला असता, 11 गुणिले 11 गुणिले, तर 11चा स्क्वेअर किती झाला, 121 इंटू 11, 11 1 11 दुने 22 ने 1, 11 11 1 11 ने 1, अच्छा 22 होता ना, हा 2 कॅरी गेला असता ना, अरे 2 कॅरी गेला असता ना, तर 11 1 11, हां 1331 आला असता, तर 1331. पण या शून्यांचा क्यूब कसा, किती शून्य, जमलं का नाही समजला, हां. मग 80चा क्यूब काढायचा आहे, तर 8चा क्यूब 512, बरोबर. मग 1 2, कारण एकच शून्य होता. समजलं सगळ्यांना, कन्सेप्ट समजला, बरं. आता थांबवून ठेव, मी क्यूबसाठी संख्या लिहितो, क्यूब रूटसाठी. हां तर आता बघा काय काढायचं आहे, आता आपल्याला सपोज स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटमध्ये काय पाहावं लागते, की जो दिलेला नंबर आहे तो कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, पहिले तो चेक करायचा. तर तो त्या स्क्वेअर रूटमधून काय होत राहील, काय होईल, बाहेर निघेल. ठीक आहे, एक छोट्या एक्झाम्पलवरून सांगतो. सर्वप्रथम जसा की 81 आहे, आपल्याला माहिती आहे 81 कोणाचा स्क्वेअर आहे, तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करू शकतो आणि 9 बाहेर काढू, किंवा
किंवा असं करू शकता, असं समजून घेऊ शकता, किंवा 81ला मी असं पण लिहू शकतो, 2च्या पेअरमध्ये लिहू शकतो. तर एक बाहेर पडली असती किंवा समोर त्याला असं लिहिलो असतो आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन काय बाहेर पडला असता. म्हणजे अंडर रूटमध्ये स्क्वेअरवाला नंबर जर येत असेल तर तो ज्याच्या स्क्वेअर असते तो नंबर काय होत असते, बाहेर पडत. गोष्ट कळली का सगळ्यांना? ओके. मग आता छोट्या नंबर आहेत, 20पर्यंत आहेत, तर तुम्हाला येऊन जाईल 20पर्यंत स्क्वेअर. तुम्ही जसे पाठांतर करालच, आता नाही कराल तर मी करून घेईनच, बरोबर आहे का नाही? दणका मारून काहीतरी करून आळातेडा सामदाम दंडभेद स्क्वेअर तर पाठांतर होतीलच, हो की नाही? हां. पण मोठ्यावाल्या संख्या आल्या तर काय करायचा, स्क्वेअर रूट त्यांचा कसा काढायचा? तर त्यांची दुसरी एक पद्धत मी उद्या सांगणारच व्हिडिओमध्ये. पण एक नॉर्मल पद्धत फॅक्टरायझेशन, म्हणजे त्याचे फॅक्टर पाडायचे. ठीक आहे, म्हणजे कोणत्या संख्येने भाग जाऊ शकते. आता शेवटी मला काय दिसून राहिला, अरे शेवटी मला 5 दिसून राहिला, 5. शेवटी मला काय दिसत आहे, म्हणजे 5नं भाग जाणारच आहे याला. तर 625चे फॅक्टर पाडतो मी 5नं. तर 5 एक राहिले किती, अरे या 6ला 5नं एक राहिला. 625ला 5नं भाग देत आहो, पण गुणाकारात लिहितो, भागाकारात नाही लिहत. हां, 5 एक 6मधून 5 गेले, 1 राहिला. 1 वर 2 आले, 12 झाले. 5 दुने, हां मग 2 राहिले. 2 वर 5 आले, 25 झाले. 5 5 अब्बे. हां, मग अजून कितीने भाग जाऊ शकते, कितीने जाऊ शकते? तर आता याचे फॅक्टर पाडतो. 5नं भाग देत आहो, तर 1 या बाजूला, 5 या बाजूला लिहिलो. 5 दुने 5 5. अच्छा, हा ना, हा म्हणजे काय लिहिलेला आहे हा, म्हणजेच काय झाला, 25चा. म्हणजे ज्याला मी असं करू शकतो, लिहू शकतो, म्हणजेच हा कॅन्सल होऊन काय बाहेर पडला असता, म्हणजे डायरेक्ट असा पण लिहू शकतो. समजलं? तर हा झाला स्क्वेअर रूट, वर्ग मूळ कोणाचा. आणि 25चा स्क्वेअर विचारलो असतो तर किती आला असता, 625चा स्क्वेअर रूट 25चा स्क्वेअर 25चा स्क्वेअर रूट 25चा स्क्वेअर म्हणलो का मी ना, स्क्वेअर रूट म्हणजे 25 बी कोणाचा तरी स्क्वेअर आहे. कोणाचा आहे, अरे आहे की नाही? मग आता हे सिंपलवाले तो ओके सर, असा आला तर कसा करून. तर स्क्वेअरमध्ये आपण पाहिला होता की पॉईंट नंतर एक संख्या असेल तर तिच्या स्क्वेअर करताना पॉईंट नंतर किती संख्या होते. तर ऑब्वियस गोष्ट आहे की जेव्हा स्क्वेअर रूट घेतलं असतो याच्यात अशी संख्या मिळाली पाहिजे. म्हणजे इकडे स्क्वेअर रूटमध्ये 2 नंबर आहेत पॉईंट नंतर, तर इकडे किती आल्या पाहिजे. मग इकडे 4 आहेत, तर इकडे पॉईंट नंतर किती आल्या पाहिजेत, 2. तर 144 कोणाचा स्क्वेअर आहे, तर 12 लिहिला बाबा. आणि इकडून 2 संख्येनंतर काय आला असता, समजलं? हां, ऑलरेडी अशी संख्या असेल तर बाहेर काय आला असता, 5. बाहेर काय आला असता, म्हटलं असता ना. हां, फ्रॅक्शन असेल तर वरच्याचा स्क्वेअर रूट वरच्याला आणि खालच्याचा स्क्वेअर रूट खालच्याला. हां, याच्यातून काय बाहेर पडला, 8चा स्क्वेअर आहे ना तो. हां हां, आता सपोज हा आहे 32 24. तर हा कोणाचा आहे पहिले पाहून घेऊ आपण. अरे कोणाचा आहे तो पाहून घेऊ. 10 24 आहे ना, 32चा असेल. ओके, लक्ष द्या. फॅक्टर पाडा. कसोट्या आल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला. कसोट्या शिकवल्या. कोणत्या संख्येने भाग जाऊ शकते, 2. अजून कोणाची लागू शकते, 4ची लागते. तुला किती वेळा सांगू दादा, खेळत नको जाऊ पेनासोबत म्हणून. खेळत नको जाऊ पेनासोबत, खेळत नको जाऊ. कितीदा सांगू,
चिठ्ठी लिहून देऊ. तर 4 न भाग देता होता. 4 दुने 10 मधून 8 गेले 2. 2 वर 2. 4 पंचे 22 मधून 2 गेले. 22 मधून 20 गेले आणि 4 राहिले. 4 सक ओबे. हा कोणाचा तरी स्क्वेअर दिसून राहिला. कोणाचा होय? अरे हो का? आणि हा 2चा स्क्वेअर आणि हा कोणाचा स्क्वेअर? तो असा बी मांडू शकतो. कोणाच्या ठिकाणी? याच्या ठिकाणी. तरी 2 शून्य बाकी राहिले. ते 2 शून्य म्हणजे 100. अरे ते 2 शून्य म्हणजे लक्ष द्या, मांडणी एकदम परफेक्ट. आखरीपर्यंत फॅक्टर काढत जाऊन याची बी काही गरज नाही. हां, तर 2चा स्क्वेअर 16चा आणि हे 100 म्हणजे कोणाचा स्क्वेअर होत? जमला. सगळे इंटू मध्ये आहेत. काय बाहेर काढीन? 2 16 आणि सेपरेट सेपरेट. हा डिस्ट्रीब्यूट होऊ शकते. हा याला बी याला बी याला बी. कळलं? तर काय निघला असता आता? 16 ने 32 ने 1 शून्य म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर होता? म्हणजे याचा स्क्वेअर रूट काय झाला? कळलं? हां. तसेच आता इकडे 4 शून्य आहेत. तर स्क्वेअर रूट मध्ये किती शून्य येतील? 2 तर येणारच आहेत. मग 576 कोणाचा स्क्वेअर आहे? 24चा आहे. नाही समजलं तर असे फॅक्टर पाडू शकता. अरे पाडाल का? इथून बाहेर आला असता 24 आणि ह्या 4 शून्यांच्या बदली किती शून्य आले असते? 2. किती आले असते? 2. कळलं का? हा पॉइंट आहे. आता इकडे पॉइंट नंतर 4 आकडे होते, तर इकडे किती आले होते? इकडे पॉइंट नंतर 6 आकडे आहेत, तर पॉइंट नंतर इकडे किती येतील? 3. मग हा 56 25 कोणाचा आहे? 56 25 कोणाचा स्क्वेअर? फॅक्टर पाडतो. 25 नच देतो डायरेक्ट. आता किती देतो? तर 25 दुने राहिले किती? आणि 25च्या फाळ्यात मग 62 येतात का? नाही. तर 25 दुने 50. पुन्हा 62 मधून 50 गेले. 12 वर 5 25 पाचा. मग याले बी 25 ने चालला बघा. तर हा 5चा स्क्वेअर ऑलरेडी झाला आपला. हा 25 म्हणजे काय आहे? हां, याचे पाडा. 15चा स्क्वेअर होय हा. अरे जमला रे जमला. पुढा नाही तर मग अजून पाडत पाडत न्यायचे जोपर्यंत नाही समजत तोपर्यंत. हा 15चा स्क्वेअर हो, हे गोष्ट समजली ना. हा हो 5चा स्क्वेअर. म्हणजेच लक्ष द्या आता, म्हणजेच जर मला फक्त याचा स्क्वेअर रूट काढायचा असता तर काय निघाला असता? 5 इंटू. अरे नाही समजलं का? 5चा स्क्वेअर इंटू 15चा स्क्वेअर म्हणजेच 5 गुणिला 15 म्हणजेच किती? म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर रूट होय? म्हणजे 75 जो आहे तो 56 25चा स्क्वेअर रूट झाला. बरोबर. तर इथं काय येणार आहे? इथं 75 तर येणारच आहे. बरोबर. पण इकडे पॉइंट नंतर आकडे किती दिसून राहिले? म्हणजे इकडून पॉइंट नंतर किती आकडे येतील? म्हणजे हा जो स्क्वेअर होता हा कोणाचा होता? याचा स्क्वेअर रूट काय झाला असता? समजलं? स्क्वेअर रूट वाला कन्सेप्ट समजला सगळ्यांना? ओके, समोर वाढूया. आता क्यूब रूट समजून घ्या. तर क्यूब रूट मध्ये आपण पाहिला, क्यूब मध्ये आपण काय पाहिला होता? सपोज 0.8चा क्यूब होता.
तर किती आला होता 512 आणि इकडे पॉईंट नंतर 3 होते. तिकडे का पाहतेस ना, येते का 512? अबे 8चा क्यूब. आणि पॉईंट नंतर एक संख्या होती, तर इकडे पॉईंट नंतर किती संख्या येतील? 3. अरे बरोबर. तर याचा क्यूब हा होता, तर याचा क्यूब रूट कोण राहील? 0.8 राहील की नाही? तर लक्ष द्याल, क्यूब रूट मध्ये हा असाच सिम्बॉल राहते रूटचा, पण इथं का राहते 3. पण स्क्वेअर साठी 2 आपण लिहत नाही. हा फोर्थ रूट काढायचा आहे तर मग 4 लिहा लागल. म्हणजे एखादी संख्या 4 संख्येचा गुणाकार असेल. जसा सपोज मी म्हटलं 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, तर 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने, मी असं लिहिलं तर याच्यातून काय बाहेर पडला असता बघा, हा 4 आणि 2च्या डोक्यावर 4 लिहिलं असतो. हा 4 ना हा 4 खतम, तर का निघला बाहेर? अरे कळलं का? हा इथं 3 म्हणजे क्यूब रूट. तर क्यूब रूट लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त 2 पर्यंत लिहित नाही, 2च्या वरचे जेवढे पण रूट तुम्हाला काढायचे आहे ते लिहायला लागेल. म्हणजे क्यूब रूटसाठी 3 लिहिणं जरुरी. असं 3 लिहिला दिसला तर समजून जायचा क्यूब रूट काढायचा. तर हा कोणाचा क्यूब आहे? 512. 8. पण पॉईंट नंतर किती आकडे आहेत? तर इकडून पॉईंट नंतर, कारण इथं काय झाला होता? तिप्पट. अरे तिप्पट होते, पहा ना. हा मग हा 33 75 कोणाचा क्यूब आहे? 15चा क्यूब आहे. ओके, 15 लिहिला. पण पॉईंटचा गेम कसा? तर इकडे किती संख्या आहेत पॉईंट नंतर? 2 2 2 6. म्हणजे इकडे पॉईंट नंतर किती पाहिजेत? किती? तिप्पट. अबे हे तिप्पट आहे, ऑलरेडी तिप्पट झालेली आहे. जगणाऱ्या हे बाय इथं किती होते? तर याचा क्यूब केला तर किती संख्या आल्या? किती आल्या? किती आला? किती आल्या? तर याचा क्यूब रूट काढीन तर किती येतील? काही समजला? 3 भाग. तर 6 3 भाग द्याल तर काय येईल? 2 येईल ना? कुठे गेला बे? तर इथं आला असता काय? पॉईंट. म्हणजे 0.15चा क्यूब झाला असता काय? 0.00337. ओके, मग हा असा काहीतरी आला अद्रक लसन बहुत मोठा. ठीक आहे. तर मग सेपरेटली आपण काढू शकतो, काही फरक पडत नाही. याचा क्यूब रूट हा कोणाचा क्यूब हो? 3 बाहेर पडला. याचा क्यूब रूट 5 बाहेर पडला. आणि हा कोणाचा क्यूब हो? 10 बाहेर पडला. 5 1 5 दुने म्हणजे किती आला? बस. सेपरेट काढू शकतो, पण कंडिशन काय आहे? इंटू मध्ये पाहिजे किंवा भागाकारात पाहिजे. बेरजेत चालत. म्हणजे जर मी म्हणलं असतं असा की 27 + 125 याचा क्यूब रूट काढा, तर पहिले मला याची बेरीज करायला लागली असती. 7 न 5 12, हा चालला 1 न 5 आणि हा, तर 152चा क्यूब रूट निघच नाही सर. तर हा जसा आहे ओके. इकडे 64 कोणाचा क्यूब आहे? 4चा आहे. 8चा आहे का रे? 8चा म्हणते बैल भारती. क्यूब 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 4चा आहे, तर 4 बाहेर पडल. पॉईंट नंतर 3 संख्या, तर इकडे हा 2 कोणाचा आहे? आपला. 8 कोणाचा आहे? आणि इकडे किती शून्य आहेत? तर इथे किती शून्य?
कारण हिंपट शून्य होता तिथं. अरे होतात का चालू आहे सर तिकडं. मग हा पॉइंट हटवा. एवढा झाला असता. मग काढता येते 4 1 4 4 पंचे ते किती आला असता. किती आला असता. ओके. मग इकडे हम्म 729 कोणाचा क्यूब आहे. 9चा आहे. 10 पर्यंत क्यूब पाठांतर करून टाका म्हटलं तर 9 तर निघलाय तुम बाहेर. हे 3 शून्य दिसून राहिले तर इथे किती शून्य. गुड. हा 125 कोणाचा आहे तर 5 तर निघला इकडे बाहेर. पण शून्य किती आहेत म्हणजे पॉइंट नंतर संख्या किती आहेत 6. तर त्याच्या क्यूब रूट मध्ये पक्का. तर 0.05 बाहेर आला असता खाली. अरे आला असता का. मग हा पॉइंट हटवायचा आहे सर. तर 90 वर किती शून्य वाढले असते आणि किती 5. तर मग भागाकार करा. 5 दुने 10 म्हणजे 1800 आला असता. 5 1 5 4 राहिले 5 8 40 आला असता. आता प्रश्नामध्ये राहील असा. प्रश्नामध्ये असा राहील. उत्तरामध्ये 3 ऑप्शन राहतील फ्रॅक्शनवाले आणि 1 ऑप्शन राहील हा असा. तर आपल्याला का वाटते प्रश्न फ्रॅक्शनमध्ये आहे तर उत्तर बी फ्रॅक्शनमध्ये. बरोबर. अरे हो की नाही. जर आपला उत्तर एखादा म्हणजे पूर्ण नाही काढल्या तुम्ही तर तुम्ही पहिले का शोधता की फ्रॅक्शनवाला उत्तर कोणता आहे. म्हणजे या 3 पैकीच एक असेल. अंधी मारणीवाला बी का विचार करते फ्रॅक्शनमध्ये 3 उत्तर होते ना तर या तिघापैकीच एक असेल. पण उत्तर कोणता राहते कारण कटपीट करता आला. तर समजलं कॉन्सेप्ट सगळ्यांना. क्यूब आणि क्यूब रूट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. ओके. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय पाहणार आहोत त्याच्या ट्रिक. स्क्वेअर कसा काढता येईल क्यूब रूट कसा काढता येईल कन्सेप्ट कोणता लावायचा म्हणजे युनिट डिजिट कन्सेप्ट कसा लावायचा म्हणजे विदाऊट क्यूब काढता आपल्याला कसा उत्तरापर्यंत पोहोचता आणि त्यानंतर मग चालू करू स्कॉल्ड एक्झाम्पल आणि एक्सरसाइज. कळलं. चल धन्यवाद.